बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आगाराचा गंभीर निष्काळजीपणा पुन्हा उघड झाला आहे। 4 ते 5 महिन्यांपासून समोरील काच फुटलेली असतानाही चिखली ते त्र्यंबकेश्वर ही एसटी बस थेट रस्त्यावर धावली आहे। प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आगार व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे चालक, वाहक आणि प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत। चिखली ते त्र्यंबकेश्वर या तब्बल 400 किलोमीटर पेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी जाणारी एसटी बस क्रमांक MH20 GC 2906 ही समोरील काच फुटलेल्या अवस्थेतच आज सकाळी प्रवासासाठी रवाना झाली। या बसमधील एका प्रवाशाने हा धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला। बस रस्त्यावर धावत असताना समोरील काच पूर्णपणे फुटलेली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते। याबाबत चालकाला विचारणी केली असता ही काच मागील 4 ते 5 महिन्यांपूर्वी फुटलेली असून याची माहिती अनेक वेळा चिखली आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्याचे चालकाने सांगितले। फुटलेल्या काचेमुळे वायपर नीट चालत नाहीत, पावसात व धुळीत काच स्वच्छ करता येत नाही, तसेच खड्ड्यात बस गेल्यास संपूर्ण काच कोसळण्याचा गंभीर धोका असल्याचेही चालकांनी सांगितले। अशा परिस्थितीत बस चालवावी लागणे हे चालकांच्या सुरक्षेलाही धोका ठरत आहे। प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकाराकडे आता वरिष्ठ अधिकारी आणि परिवहन मंत्र्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे।